गावाकडून येताना एवढ्या सगळ्या कैऱ्या आणल्या होत्या. आता एवढ्या सगळ्या कैऱ्यांचं करायचं काय, हा मोठा प्रश्न पडलेला. काहीतरी करू म्हणून मग कैऱ्या सगळ्या धुवायला घेतल्या. कच्ची कैरी तोडताना त्याचा चीक वगैरे लागतो म्हणून सगळ्या कैऱ्या धुवून घेतल्या आणि त्याची सालं काढून घेतली. कैरीची साल काढल्याच्या नंतर त्याला खिसून घेतली आणि जेवढा खीस झाला आहे तेवढा बघितला. मग ह्या डब्याने घेतला तर डबाभर खीस झाला होता आणि तेवढाच डबाभर मी गूळसुद्धा घेतला आहे. आता इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. तुमच्या कैऱ्या जर आंबट असतील तर जास्त गूळ वापरू शकता किंवा जर गोड असतील तर थोडासा कमी वापरू शकता गूळ. तर मी जेवढंच तेवढं घेतलेत. माझ्या तेवढ्या कैऱ्या आंबट नाही आहेत. गूळ घातल्याच्या नंतर पातळ होतं आणि ते घट्ट होईपर्यंत आपल्याला ते गॅसवर सतत ढवळत राहायचं आहे. दरवर्षी उन्हाळ्यात मी साखर आंबा बनवते, पण यावेळेस मी गुळ आंबा बनवला आहे. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.